महाराष्ट्र आसुसलेला आहे. आता उन्हाळा आहे, आता पाण्याचे प्रश्न सुरू होतील, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे आहेत, कर्जांचे आहेत. कोणी कंपन्या येतात, त्या कुठची कंपनी आली ती लुटून गेले ते टोरस का काहीतरी, इतके भाबड्यात. आता पैसे दिले की महिन्याभरात दुप्पट होतील. कोण देतं असं करून? का गुंतवता अशा ठिकाणी पैसे तुम्ही? पण या सगळ्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दोष देणार नाही. ही जी असुरक्षितता जी आलेली आहे ना, आर्थिक असुरक्षितता आलेली आहे, वैचारिक असुरक्षितता आलेली आहे, मंदिरांच्या बाहेर रांगा लागल्या आहेत. जे बुवा बिवा जे काय आता सध्या नवीन आले सगळेजण, त्यांच्याकडे रांगा लागल्या आहेत. लोक भक्तीने जात आहेत, भावनेने जात आहेत, अडकून पडतायत. ठीक आहे, पण चांगल्या गोष्टीत तरी पडतायत. आज चौबाजूनी महाराष्ट्राला सर्व बाजूनी विळखा पडतोय. मराठी माणसाला विळखा पडतोय. हा विळखा तुम्ही ओळखला पाहिजेत. मराठी भाषेला विळखा पडतोय. आमच्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये आम्हाला सांगता, इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलना नहीं आता तो क्या हुआ, कानफट इथंच बसणार. फालतू देशबीस सांगायचं नाही आम्हाला. प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे. त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक आस्थापनेत. या महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तयारीला लागा. महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा. प्रत्येक बँकेत, प्रत्येक आस्थापनेत तुम्ही मराठी म्हणून सगळेजण कडवटपणे उभे राहायला पाहिजेत. या देशामधला हिंदू हा हिंदू तेव्हाच होतो जेव्हा मुसलमान रस्त्यावरती येतात. एरवी फक्त भक्तिभावाने असतात, पण हिंदूंमधला हिंदू जेव्हा जागरूक होतो तो फक्त दंगलीमध्ये हिंदू असतो.